परब. प्रश्न क्रमांक 9065 वितरित केल्याप्रमाणे प्रश्न विचारतात सतेज पाटील. सभापती महोदय, जलजीवन विषयाच्या संदर्भातला या ठिकाणी हा प्रश्न आहे. एकूणच सभापतीमध्ये हर घर नल हर घर जल अशी मोठी घोषणा आम्ही देशात ऐकली, परंतु आता जवळजवळ 50-50 हजार कोटीची बिलं या राज्यातली प्रलंबित अशी अवस्था सभापती महोदय या ठिकाणी आहे. आणि या वाळवीळ ग्रामपंचायत असू दे, खडकवाडी असू दे, जुगरेवाडी, या जो विषय अनिल परब साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे, इथल्या देखील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत चालू नाहीत अशी माहिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून जलजीवन मिशन हे जे काय मिशन आहे ते मिशन नेमकं 5 वर्षात पूर्ण होणार, 10 वर्षात पूर्ण होणार, 15 वर्षात पूर्ण होणार. हर घर नल जे काय घोषणा होती आज 50 बिना जल हर घर नल बिना जल अशी जे आता अवस्था जलजीवन मिशनची आहे. ते माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, या ग्रामपंचायतीच्या संदर्भात तर आपण उत्तर द्यावंच, परंतु राज्यामध्ये जलजीवन मिशनची बिलं पेंडिंग किती आहेत, केंद्राचा पैसा किती येणं अभिप्रेत आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी राज्यानं काही धोरण स्वीकारलं आहे का? मंत्री महोदय. सभापती महोदय, प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं यासाठी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर आणि शहरी भागातील 135 लिटर पर व्यक्ती. आणि ग्रामीण भागामध्ये आपण बघत आहोत की महिलांना डोक्यावरून हांडे उचलून आणावे लागतात. आणि म्हणून ही स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जल जीवन मिशन ही योजना आणली आणि आपल्या राज्यामध्ये सभापती महोदय 51,560 जलजीवन मिशन अंतर्गत वेगवेगळ्या गावांमध्ये योजना. इगतपुरीचं सांगा. इगतपुरी मी सभापती महोदय त्यांनी विचारलं की किती योजना पूर्ण झालेल्या आहेत, तर सभापती महोदय 28,000च्या आसपास योजना आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि पाणी चालू झालेल्या योजनांची एक्झॅक्ट आकडेवारी माझ्याकडे या ठिकाणी नाही आहे, परंतु 51,560 पैकी 28,000 योजना पूर्ण झालेल्या आहेत. आणि सभापती महोदय, जो निधी आत्ता कॅबिनेटमध्येच मागच्या आठवड्यातच निर्णय झालेला आहे, आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे सभापती महोदय. आणि ह्या योजनेला 2028पर्यंत मुदतवाढ, डिसेंबर 2028पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. त्यामुळे हर घर नल नल से जल, नळानी प्रत्येक घरोघरी पाणी जाणार, ह्यामध्ये कुठलीच शंका नाही. आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा 11,190 कोटी रुपयाचा निधी आपण ह्या जलजीवन मिशन टप्पा 2 साठी या ठिकाणी दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, याच्यात थकीत जे बिलं आता आपल्याकडे आलेली आहेत राज्य सरकारकडे, त्याच्यामध्ये 6,000 कोटीची बिलं आलेली आहेत आणि त्यासाठी राज्य सरकारने निधीची उपलब्धता करून दिलेली आहे. सभापती, मला वाटतं इगतपुरी लक्ष ठेवून महाराष्ट्र राज्यावर चर्चा केली पहिल्याच टप्प्यात, आणि तुम्ही एकदमच तयारीचे असल्यामुळे मंत्री महोदय देखील तिकडे डायव्हर्ट झाल्या. पण आधी इगतपुरीला न्याय मिळावा अशी भावना आहे माझी, बाकी नाही. सभापती महोदय की हर घर नल में जल, इगतपुरीमध्ये नल पण नाही आणि जल पण नाही. हा जो भाग आहे, खडकवाडी, जुगरेवाडी, पायरवाडी, बौराचीवाडी, पुणेगाव, टाकेद, मुकणे, अस्वली, उंबरकोन ह्या गावामध्ये तुमच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 31 मार्च 2026 पर्यंत पाणी पोचायला पाहिजे होतं. आता आपण जे सांगितलं की हर घर नल, नल के साथ जल, आता इथे दोन्ही नाही आहे, नल पण नाही आणि जल पण नाही. पायपीट करावी लागते लहान लहान मुलांना तिकडे. तुम्ही त्याचं इतकं विदारक दृश्य आहे ना तिकडे, 2-2 किलोमीटर बायका आणखीन मुलं पाणी आणायला जातात. तर ही योजना तुम्ही उतरवली, अर्धवट झालेली आहे. म्हणजे तुमचं काम पूर्ण न करता अर्धवट ज्या लोकांनी काम सोडलंय आणि पूर्ण बिलं काढली आहेत, अशा लोकांच्या बाबतीमध्ये शासन काय कारवाई करणार
ह्या शेकडो आदिवासी बांधवांनी याच्या बद्दल मोर्चा काढला साहेब. 7 एप्रिल 2026ला मोर्चा काढला की पायपीट करावी लागते, पाणी मिळत नाही आहे, योजना जाहीर झाली आहे, पैसे निघालेले आहेत, काम फक्त चालू करून पैसे काढून घेतलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर लोकांनी. तर माझा साधा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ही जी गावं मी आत्ता जी सांगितली, या गावांना कधीपर्यंत आपण पाणी देणार, आणि ज्यांनी अर्धवट काम करून आपल्या योजनेला हरताळ फासला. आता आपण कोणाचं नाव सांगितलं? माननीय पंतप्रधानांचं नाव सांगितलं. पंतप्रधान एखादी योजना जाहीर करतात आणि अधिकारी त्याला काळं फासतात. अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार की नाही आपण? अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांवर आपण काय कारवाई करणार का? म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ज्यांनी हे काम केलेलं आहे, अर्धवट काम केलेलं आहे, अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांना आपण काळ्या यादीत टाकणार का? कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कंपनीला नाही, बाय प्रमोटर. कारण होतं आहे काय की कॉन्ट्रॅक्टरला टाकतात, तो दुसऱ्या नावाने परत काम घेतो. त्या प्रमोटरला काळ्या यादीत टाकलं पाहिजे. आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही योजना तुमची असफल केली आणि मोदी साहेबांच्या नावाने सुरू झालेल्या योजनेला ज्यांनी बट्ट्या लावलेला आहे, अशा लोकांवरती आपण किती दिवसात कारवाई करणार आणि काय कारवाई करणार? महोदय, या ठिकाणी इगतपुरी तालुक्यातील ज्या वाळविहार, मुकणी, उंबरकोण ह्या गावांना पाणी मिळत नाही असं सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं अध्यक्ष महोदय. तर अध्यक्ष महोदय, या जलजीवन मिशनमध्ये काही वाड्या ह्या त्या योजनेमध्ये घेण्याचं राहिलं होतं आणि त्या गावामधून जवळ असलेल्या वाड्या पाड्या काही राहिल्या होत्या, त्याच्या सुधारित प्रमा आपण दिलेली. आणि जर कुठे असं निदर्शनास आलं की त्या कॉन्ट्रॅक्टरनी ते काम न करताच त्याचे पूर्ण देयक देण्यात आलेली आहे, तर तशा अधिकाऱ्यावरती आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करण्यात येईल. अध्यक्ष महोदय. सभापती महोदय, या ठिकाणी 2 आणि 3 या प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी खरं आहे म्हणून दिलेलं आहे. आणि आपण खाजगी विहिरीवरून कुरेगावला पाण्याची सोय केलेली आहे. माझं म्हणणं आहे की जलजीवन मिशनचे तुम्ही कार्यारंभ देता, नंतर त्याच्यामध्ये नावं आणता वाड्यांची, वस्त्यांची, आणि नंतर मग ती कामंही सुरू होत नाहीत, त्यांची बिलं येत नाहीत. हा इगतपुरी पुरता जरी सभापती महोदय प्रश्न असला तरी सगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात हा प्रश्न भेडसावतो आहे. कारण मी रायगड जिल्ह्यामध्ये काहीशे कोटी या ठिकाणी जलजीवन मिशनची बिलं त्या ठिकाणी थकीत आहेत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरची पण वाट लागले, कामही अपूर्ण अवस्थेत आहे. त्याच्यामुळं माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की या जलजीवन मिशनचा एकदा रिव्ह्यू घेण्याची आवश्यकता आहे. नाही तर अंगापेक्षा बोंगा होतो. कामं तुम्ही 6,000 कोटीची बिलं ठेवणार आणि 1,000 कोटीची पण कामं त्या ठिकाणी जर पूर्णत्वास गेली नसतील तर मला वाटतं ते योग्य नाही आहे. तर या संदर्भामध्ये काही ॲक्शन प्लॅन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतली योजना आहे, त्याच्यामुळे गांभीर्यानं आपण घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तर याचा एक टाईम बाउंड ॲक्शन प्लॅन करून कार्यारंभ वेळेत गेला पाहिजे. त्याचबरोबर त्या ठिकाणी बिलं वेळेत देण्यासंदर्भात आपण काय प्रावधान करणार आहात, असे म्हणजे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. पती महोदय, या ठिकाणी निधीची उपलब्धता झालेली आहे. त्या कामाची स्थिती बघून जसं 50% वरती कामाचा प्रोग्रेस असेल, 75% वरती कामाचा प्रोग्रेस असेल, तर त्यांना तात्काळ निधी देऊन ती योजना 100% पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि मी सांगितलं, आपण ऐकलं नाही परब साहेब, की काम न करता 100% अगर देयक त्या कॉन्ट्रॅक्टरचे देण्यात आले असतील तर त्या कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येईल. हो, मग काम त्याच्याकडून पूर्ण करण्यात येईल आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रवीणजीनं सांगितलं त्या पद्धतीनं आमचे वसंतराव नाईक जे हरित क्रांतीचे प्रणेते होते आणि त्यांनी खूप मोठं काम केलं, त्या वसंतरावजी नाईक यांच्या गावातलं इगतपुरी हा थोडं स्कोपच्या बाहेर जाते, पण ते म्हणजे किती? उपोषणाला 200 किलोमीटर. त्यांचे पुत्र उपोषणाला बसलेले आहे. निरंजन नाईक उपोषणाला बसणार आहे. आता मुख्यमंत्र्याच्या पुत्राला जर उपोषणाचं, ते पण 70 वर्षाचे आहे सभापती महोदय, त्यांना उपोषण करण्याची वेळ आली नाही पाहिजे. ते पुसद तालुक्यातलं गोंडमांजरी गाव आहे. त्या परिसरात 40 गावले पाणी जात नाही आहे. तर या संदर्भात थोडा सूचना जर खालच्या अधिकाऱ्याला दिल्या, पुसद तालुका, गोंडमांजरी
आणि निरंजन नाईक यांनी उपोषणाला बसू नये, कारण ते वसंतराव नाईकांचे मुख्यमंत्र्याचे पुत्र आहे, ते 70व्या वर्षात उपोषणाला बसायचं ते घेत असाल तर या निमित्तानं तुम्ही तसे आदेश द्यावे. त्या गोळमाद्री गावामध्ये पाणी का पोहोचत नाही ह्याची चौकशी करण्यात येईल. तात्काळ त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी काय काय उपाययोजना त्यांना आणि त्यांना सूचना देण्यात येतील. नाही, उपोषण करते कसे परावृत्त होतील या दृष्टिकोनातून त्यांचं समाधान करा. प्राजक्त त्यांना उपोषणाला बसायची वेळ येऊ नये अशा पद्धतीच्या तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील. सभापती महोदय, उत्तरामध्ये असं दिलेलं आहे की योजनेचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात येत असून, सभापती महोदय हे उत्तर आम्ही या योजनेच्या बाबतीत नाही, जिल्ह्यातल्या कित्येक योजनांच्या बाबतीत 3 वर्षापासून हे उत्तर ऐकतो आम्ही अधिकाऱ्यांकडून. कारण जो सर्वे झाला त्याच्यामध्ये कित्येक भागांचा सर्वे हा केलाच नाही. बऱ्याचशा वाड्या वस्त्या राहून गेल्या, काय काय असे हे प्रत्येक गावागावातले प्रश्न आमच्याकडे येतात आणि अधिकारी उत्तर देतात की हो हे राहिले, याचं आम्ही सुधारित अंदाजपत्रक पाठवले, ह्याला आम्ही नवीन पैसे मांडले. मंत्री महोदयांचा इगतपुरीचा पूर्ण अभ्यास आहे. अगोदर त्यांनी याच्यात उत्तरात दिले म्हणून मी म्हटलं सिमिलर आहे. उत्तरात त्यांचं वाक्य आहे की सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात येत असून, तर जसं इथं आहे तसं आमच्या जिल्ह्यामध्ये मी जे बघतो सगळ्या गावांमध्ये असं आहे. सगळ्या जवळपास योजना झाली, अर्धवटच घेतलंय, आता नंतर घ्यायचं तर अजून सुधारित अंदाजपत्रक करतो. 3 वर्षे हेच उत्तर ऐकतोय. तर नगर जिल्ह्याकरता कमीत कमी हे जे सुधारित अंदाजपत्रकाच्या प्रक्रिया आहेत या किती दिवसामध्ये तयार होऊन पैसे किती दिवसामध्ये येतील आणि उर्वरित कामं होतील. आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, एखादा भाग जर तुम्ही सोडलाय आणि टाकीचं डिझाईन केलंय, आता नवीन भाग घेणार, ती टाकी पुरणार आहे का, तो पंप पुरणार आहे का? म्हणजे ज्यांनी कोणी हे अर्धवट सर्वेक्षण केलंय त्याच्यामुळे आता असलेल्या योजनेवर अधिक ताण येणार आहे. अशा अर्धवट सर्वेक्षण करणारी जी कोण एजन्सी होती त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार का? कारण शासनाचे कोट्यवधी रुपये धुळीला मिळवण्याचं काम या एजन्सीजनी केले. असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी अडचण सांगितली, काही भाग, काही वाड्या वस्त्या, काही वाढीव त्या गावातला एरिया सुटलेला आहे, तर ह्यासाठी आपण सुधारित प्रस्तावित केलेले आहेत. त्यापैकी 11,000 प्रस्तावांना आपण मान्यता दिलेली आहे आणि 18,000 असे सुधारित प्रस्ताव आहेत की ज्यामध्ये छोटे छोटे एरिया किंवा वाढीव वस्त्या सुटलेल्या आहेत. त्याला सुद्धा आपण मंजुरी देणार आणि निधीची उपलब्धता करून ते लवकर करून घेणार. आणि काही सुधारित प्रस्ताव असतील तर त्याला मान्यता द्या. अहिल्यानगरमधले जे काही अहिल्यानगरमधले जे काही किंवा राज्यभरातले आपण 18,000 असे सुधारित प्रस्ताव आहेत त्याला आपण मान्यता देऊन निधी सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. प्रस्ताव आपल्याकडे आलेले आहेत, काही यायचे आहेत आणि त्याला निधीची उपलब्धता. सभापती महोदय, मी यापूर्वी सुद्धा सांगितलं ह्या योजनेला डिसेंबर 2028 पर्यंतची मुदतवाढ मिळालेली आहे. ही योजना 2024 पर्यंत वाढीव लोकसंख्येचा लक्षात घेता अशा पद्धतीची बनवलेली आहे. म्हणून ज्या ठिकाणी स्टोरेज टँक कमी असतील त्या ठिकाणी ते सुद्धा घेण्यात येतील. अशा सगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. सभापती महोदय, या ठिकाणी जल जीवन मिशनच्या अंतर्गत हर घर जल से नल ही अतिशय चांगली योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राबवली. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 1707 योजना मंजूर झाल्या, परंतु अजून 472 योजना या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत, अपुऱ्या आहेत. काही ठेकेदारांनी अर्धवट काम केलेलं आहे. आणि सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 683 योजना मंजूर होत्या, त्यातल्या 397 फक्त कंप्लीट झालेले आहेत आणि बाकीच्या काही प्रगतीपथावर आहेत. काही ठेकेदारांनी काम अर्धवट सोडलेलं आहे. त्यामुळे ज्या ठेकेदारांनी काम अर्धवट सोडलं आहे त्या गावाच्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय दयनीय आहे. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने खरोखर चांगलं काम केलं, या ठिकाणी काम कंप्लीट केलं, या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 60 कोटीची मागणी बरेच दिवस प्रलंबित आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 181 कोटीची मागणी प्रलंबित आहेत. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे, काही ठेकेदारांनी काम घेतले पण काम पूर्ण केले नाही. काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदाराला आपण समज देणार आहात का? काम पूर्ण झालेल्या कामांची देयके ठेकेदारांना कधी देणार, त्याचं काही टाइम लिमिट आहे का? मंत्री महोदय. सभापती महोदय, ज्या ठेकेदारांनी काम पूर्ण केलेले त्यांची निधी तात्काळ आपण त्यांना देऊ. कारण की आता
आपल्याला निधी या ठिकाणी मिळालेला आहे जलजीवन मिशनला. आणि ज्यांनी काम वेळेत पूर्ण केलं नाही त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई आपण करतो आणि त्या कारवाईच्या अनुषंगाने त्यांना जो दंड आकारण्यात आलेला असतो तो आपण त्यांच्याकडून वसूल करून घेतो. सभापती. प्रश्न क्रमांक 2, 9630. प्रश्न क्रमांक 2.